महाराष्ट्रातल्या कृषी विज्ञान केंद्रांचा मूळ उद्देश हा शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास ह्या धारणेतून झालाय। कृषी विज्ञान केंद्र जालना यांच्या मार्गदर्शनपर प्रोत्साहनामुळे शेतकऱ्यांचं मनोबल वाढून प्राप्त परिस्थितीत प्रतिकूल हवामानात बळीराजा वेगळ्या पीक पद्धतीनं स्वतःचा उत्कर्ष साधतोय। जालना तालुक्यातील नंदापूर येथील सीताफळ बागायतदार प्रकाश उबाळे यांची सीताफळ उत्पादन ते विक्री व्यवस्थापनेविषयीची यशोगाथा अतिशय कौतुकास्पद आहे। कोकणातला आंबा, नागपूरची संत्री, जळगावची केळी, नाशिकची द्राक्ष, प्रत्येकाची मिठास वेगळी। पण सीताफळाचा विचार केला तर ह्याला कुठलाही प्रांत नाही। कोरडवाहू असं हे पीक वर्षातून एकदा घेता येतं। अत्यल्प पाणी, रोगांचा प्रादुर्भाव, हवामानाचा परिणाम सहसा न होणार, गर काढून त्यायोगे मिल्कशेक, आईस्क्रीम, रबडी इत्यादी सारख्या पदार्थांची चव वाढवणार, परंतु नाशवंत असं हे पीक काढणीनंतर मूल्यवर्धित केलं तर इतर पिकाच्या मानानं नफ्याचं प्रमाण दुपटीने आढळतं। कॅल्शियम आणि खनिजयुक्त सीताफळ दिसायला आकर्षक नसलं तरी फळांच्या गर्दीत आपलं स्थान टिकवून आहे। प्रकाश उबाळे यांची जमीन कृषी विज्ञान केंद्र जालना आणि 40 मेंबर्स मिळून सीताफळ ग्रुप यांच्या प्रोत्साहनानं 2012 पासून या शेतीचा पाया रचला। 2013 पासून इतर खर्च वाचवून आज मितीला विक्रमी उत्पन्न मिळालं। यासाठी कामी आलं ते घरच्यांचं सहकार्य। श्रमसाफल्याचं समाधान लाभलेल्या सीताफळ लागवडीविषयीचा हा भाग मंडळी तुमच्यासाठी घेऊन आलोय। सीताफळाला छाटणी या तांत्रिक विषयाचं व्यवस्थापन मिळालं की फळ धारणेच्या दृष्टीनं उत्तम स्थिती प्राप्त होते। दरवर्षीप्रमाणे बहरापूर्वी आणि पावसाआधी ही छाटणी होणं गरजेचं असतं। वातावरणातला बदल जाणून 15 ते 20 मेच्या दरम्यान किंवा पाण्याची मुबलकता असल्यास फेब्रुवारी ते मार्च मध्ये छाटणी झाल्यास फळधारणा उत्तम होते। उबाळे यांनी शेतात मशागत करून बी पेरून बाग उभारली। रोप वर आल्यावर छाटणीचं तंत्र राबवून जून अखेरपर्यंत खत, टाचणी, छाटणी करून ड्रीप इरिगेशनने बागेला सजीव रूप प्राप्त केलं। जून नंतर झाडांना बहर आल्यानं झाडं हिरवी होऊन कळ्या येऊन पाकळीतून गर्भधारणा झाली। आपल्याकडील बाग, झाडांचे प्रकार, पाणी आणि छाटणीबाबत बोलताना प्रकाश उबाळे म्हणतात, माझ्याकडे सीताफळाचे 160 बाळानगर जातीचे झाड आहे। सध्या झाडावर माल पण चांगला आहे आणि मी सीताफळाची लागवड म्हणजे 2009 साली केलेली आहे। 2009 सालीची बाद मी पूर्ण रासायनिक खतं, छाटण्या, नियमितप्रमाणे खतं गीतं घालून 2012ला मला 11 ते 12 हजाराचा सीताफळाचा मालाचे पैसे मिळाले। आणि नंतर मी आणि माझा परिवार या पूर्ण बागात स्वतः काम करीत असल्यामुळे माझा बाहेरचा खर्च पण थोडाफार वाचवतो। आणि 2013 साली मला सीताफळाचं याच्यापेक्षा हे पण चांगलं उत्पन्न मिळालं। शेतीबरोबर नियोजन महत्वाचं असतं। छाटणीमुळे फळं मर्यादित राहून फळांचा आकार, वजन वाढतं। गवत, काडी, खुरपणी या स्वच्छतेबरोबर खत व्यवस्थापन, कुजलेला कचरा, रासायनिक खतं, शेणकाल्याची मात्रा, औषध फवारणी या सगळ्यांमुळे सीताफळाला रंग प्राप्त होतो। या झाडाला आजाराची लागण नाही, बाग साफ ठेवल्याने रोग जडत नाही। या सगळ्याविषयी उबाळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होतं। चांगलं उत्पन्न मिळाल्यामुळे माझी पुन्हा उत्सुकता वाढल्यामुळे नेहमीप्रमाणे बकरीचे लेंडे खत आणि तुमचं शेणकाल्याच्या स्लऱ्या आणि त्याच्यानंतर फळाची साईज या सगळ्या गोष्टी मला सीताफळाच्या बागेतून चांगल्या मिळू लागल्यामुळे मग माझं 2014 सालीला पण सीताफळाची साईज आणि नेहमीप्रमाणे जी छाटणी, जी तुमची जे समजा सीताफळाची टाचणी
आणि त्याच्यानंतर तुमचे रासायनिक खताचे डोस, शेणकाल्याचे सलरीचे डोस नेहमीप्रमाणे देत गेल्यामुळं जसे जसे माझे दरवर्षी झाडं वाढत चालले तस त्याची मला फळाची साईज पण मिळत गेली. फळाची साईज मिळत गेल्यामुळे मार्केटमध्ये पण सीताफळाला चांगला भाव दुसऱ्या लोकांपेक्षा मला चांगला मिळू लागला. वर्षातून एकदा येणारं पीक जून पासून बहरून ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत बाजारात येतं. थंड प्रकृतीचं, गरयुक्त, नाशवंत असलेल्या या पिकाची विक्री आसपास लवकर होणं गरजेचं आहे. आपल्याकडील मालाची वर्गवारी नंबर 1, 2 आणि 3 प्रमाणे करून उबाळे विक्रीविषयी सल्ला देतात. इंजिनियर्स, डॉक्टर्स यांच्या यादीत आपल्या बागेतली फळं आहेत हे सांगायला ते विसरत नाहीत. वजनाप्रमाणे दर लावून उत्तम प्रतीचा माल पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत पोहोचवला तर यशाची खात्री निश्चितच मिळते. मी सीताफळाची विक्रीची व्यवस्थापन अशी केली की मी सुरुवातीला 1-2 वर्षे सीताफळं विकासाठी थोडं अडचणीत आलो, पण नंतर माझा व्यापाऱ्याशी, जालन्याच्या इंडस्ट्रीज लोकांसंग, डॉक्टर लोकांसंग संपर्क वाढल्यामुळं माझा सुरुवातीचा माल 15 ते 20 दिवसाचा माल मी डायरेक्ट बॉक्स फ्रेश सीताफळं सकाळी तोडून बॉक्समध्ये नंबर 1चे ग्रेड तयार करून मी ते बॉक्स पॅक करून मी डायरेक्ट डोर टू डोर जालन्यामध्येच डॉक्टर लोक असो किंवा मग तुमचे इंजिनियर लोक असो डोर टू डोर फळाची विक्री केली. मग फळाची विक्री करताना नंबर 1चा माल बॉक्समध्ये 6 फळाची जवळपास साधारणतः मला 120 ते 140 रुपये ह्या सीताफळाच्या बॉक्सतून मला रुपये मिळाले. यासाठी कृषी विकास केंद्राचे विषय तज्ज्ञ श्री सुहास महल्ले यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं आहे. शेतीच्या विविध योजनेतील त्यांच्या सहभागामुळे शेतीला पूरक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या धैर्यात बदल घडल्याचं, सीताफळासाठी जमीन, हवामान, पाणी, लागवड, खत, कीड रोग व्यवस्थापन यावर विवेचन करताना ते म्हणतात. यासाठी कृषी विकास केंद्राचे विषय तज्ज्ञ श्री सुहास महल्ले यांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं आहे. शेतीच्या विविध योजनेतील त्यांच्या सहभागामुळे शेतीला पूरक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या धैर्यात बदल घडल्याचं, सीताफळासाठी जमीन, हवामान, पाणी, लागवड, खत, कीड रोग व्यवस्थापन यावर विवेचन करताना ते म्हणतात. मी आपणास सीताफळ लागवड व व्यवस्थापन या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, सीताफळाचा विचार केल्यास आपल्या लक्षात येते हे मूळतः कोरडवाहू फळपीक आहे. कोरडवाहू फळपीक म्हटलं की पावसाच्या पाण्यावर हे फळपीक येणार आणि पाऊस ओसरल्यानंतर हे फळपीक आपल्याला उत्पादन देऊन जाणार. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये हे फळपीक जात असल्यामुळं निसर्गतः या फळपिकाची निर्मिती त्या पद्धतीने केलेली आहे की येत्या जूनमध्ये या ठिकाणी हे बहरतं आणि डिसेंबरच्या अखेरपर्यंत या ठिकाणी आपण फळांची काढणी करून हे आपण सुप्तावस्थेकरता सोडू शकतो. मित्रांनो, हे जरी रानटी फळ असलं तरी याला जर आपण इतर पिकांच्या तुलनेत जर विचार केला तर आपल्याला एक झाड किमान 1 ते 1000 पासून ते 1,500 पर्यंत आपल्याला वार्षिक उत्पन्न आपल्याला सहज मिळू शकतं. लागवडीचा आपण विचार करतो. लागवडीमध्ये आपण एकरी जर 10 बाय 12 अशा या काय लागवड अंतरामध्ये या सीताफळाची जर लागवड केली तर 360 झाडं बसतात. 360 झाडापैकी प्रति झाड जरी आपल्याला 1000 रुपयाचं उत्पादन प्रति झाड जर मिळालं तर 3,60,000 रुपये एकरी तुम्ही उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकता. याच्यावरचा होणारा उत्पादन खर्च हा अत्यंत अमूल्य कमी आहे. तो फक्त 20 रुपयापासून तर 50 रुपयापर्यंतचा खर्च आहे. पण इतर जर फळपिकांचा विचार केला ज्याच्यामध्ये मोसंबी आहे, डाळिंब आहे, द्राक्ष आहे, या पिकांचा जर विचार केला तर प्रति झाड खर्च हा 200 ते 500 रुपयापर्यंत जाऊ शकतो. मग तुम्हाला 1 लाख ते 1.5 लाख रुपये एकरी खर्च करायचा की एकरी तुम्हाला खर्च फक्त 20,000 रुपये करायचा याचा विचार तुम्हाला करायचा आहे. आणि त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या फळपिकाचा आपण विचार करावा, कोणत्या फळपिकाच्या लागवडीमध्ये आपण जावं का जेणेकरून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये कोणतं पीक आपल्याला तारू शकते आणि त्याच्यामध्ये सीताफळ हा एक चांगला उत्तम पर्याय आपल्याला राहू शकतो की ज्याच्यामध्ये कमीत कमी पाण्यावर येणाऱ्या पावसाच्या भरोश्यावर आणि पाऊस ओसरेपर्यंत हे पीक हातात तुम्हाला मिळून जातं आणि उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी ज्यावेळेस ज्याला पाण्याची गरज नसते त्यावेळेस ती सुप्तावस्थेत जातं आणि येणाऱ्या पावसाळ्यात परत बहरतं. असं एक सुंदर कोरडवाहू पीक म्हणून आपण शेतकऱ्यांनी नक्की याचा पर्याय म्हणून विचार करावा. या ठिकाणी धन्यवाद.
अडचणींवर मात करत प्रकाश उबाळे यांच्या सीताफळ बागेला 4 वर्षात विक्रमी उत्पन्नाची हमी मिळाली आहे. यातून सीताफळ रोपवाटिकेचा जन्म झाला. आपल्या रोपवाटिकेविषयी सांगताना हे काम सोपं नाही याचा आवर्जून उल्लेख ते करतात. रोप निर्मितीतून उत्पन्नालाही जोड मिळते. अडचणींवर मात करत प्रकाश उबाळे यांच्या सीताफळ बागेला 4 वर्षात विक्रमी उत्पन्नाची हमी मिळाली आहे. यातून सीताफळ रोपवाटिकेचा जन्म झाला. आपल्या रोपवाटिकेविषयी सांगताना हे काम सोपं नाही याचा आवर्जून उल्लेख ते करतात. रोप निर्मितीतून उत्पन्नालाही जोड मिळते. मी सुरुवातीला 2-3 वर्ष सीताफळाला रोपं लावल्यापासून तर 3 वर्षपर्यंत मी त्याला कुठला काही हात लावला नाही. पण ज्यावेळेस माझे झाडं चांगले झाले आणि मग मी आजूबाजूला सीताफळाचे जे मोठाले जुने बाग आहेत त्यांच्याकडे जाऊन मी त्यांची छाटणी पाहून मग मी पण 4थ्या वर्षी छाटणी घ्यायला सुरुवात केली. छाटणी घेतल्यामुळं झाडं पण चांगले राहून गेले आणि जे फळं आले ते नंबर 1चे चांगले साईजचे फळं मिळाल्यामुळं सीताफळावर हे दरवर्षी मेमध्ये छाटणी घ्यावाच लागते. छाटणी घेतल्यामुळं फळाची साईज, आकार आणि वजन हे सगळं चांगलं त्याच्यातून मिळाल्यामुळं मार्केटमध्ये पण चांगले पैसे मिळतात. शेतकऱ्यांनी या पिकाचा विचार जरूर करावा असे सांगत यशाची खात्री पटलेल्या उबाळे यांनी पुढील मानस व्यक्त केला. निसर्गाची कृपा असेल तर यशोगाथेचा हा प्रवास अविरत चालू राहील. चला लावू शेतामध्ये फळ फळावळ भारी, चला लावू शेतामध्ये फळ फळावळ भारी, आली सीताफळदारी, आली सीताफळदारी. चाखू गोडी फळासंगे रबडी मिल्कशेक आणू घरी, चाखू गोडी फळासंगे रबडी मिल्कशेक आणू घरी, आली सीताफळदारी, आली सीताफळदारी.